हॅलो, वेलकम टू श्रद्धाज न्यू व्लॉग. तर आज माझा बर्थडे आहे आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की पार्टी करूया. तर विचार केला तर म्हटलं कॅफेत आणि हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा आपण रानात जाऊन बिर्याणी वगैरे बनवूयात. तर आम्ही सगळेजण निघालो आहोत, म्हणजे अजून टाईम आहे जाण्यासाठी. बट त्याआधी मी सगळं मंदिरात जाणार आहे, तिथं पाया वगैरे पडणार आहे आणि त्यानंतर आम्ही त्याची तयारी करून आम्ही रानात निघणार आहोत. तर व्लॉग कंटिन्यू बघत राहा. सगळ्यात पहिल्यांदा तर आम्ही जे इंग्रेडियंट्स लागणार आहेत त्याची लिस्ट काढत आहे म्हणून का, आणि सगळे बाकीचे बसलेले आहेत तिला सांगत आहेत काय काय लागणार आहे ते. हा, जे जे लागणार आहे ना तेच द्या, बाकीचे जे आहे ते नाही. तर सगळ्या चिल्लर गँग सोबत केक कटिंग चालू आहे. थँक्यू. सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे आपला बर्थडे आपल्या बेस्ट फ्रेंडने सेलिब्रेट करणं. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ती खूप लांबून आली होते, पाटणवरून आली होती. तिनं बर्थडे फलटणमध्ये येऊन सेलिब्रेट केला. त्यानंतर मग केक वगैरे कटिंग करून आम्ही तिथं खाल्लं थोडंफार. त्यानंतर मग तिला मी बस स्टँडवर सोडवलं, कारण तिला घाई होती खूप, लवकर तिला घरी पोहोचायचं होतं. त्यामुळं टाटा बाय बाय करून परत आम्ही सगळं जे सामान राहिलेलं ते घेण्यासाठी मी आणि आरू फलटणमध्येच शॉपीमध्ये गेलो, बेकरीमध्ये वगैरे. तिथून आम्ही जे सगळं लागणार आहे सामान ते घेतलं. जे सगळं लागणार होतं ते घेऊन झाल्यानंतर मी आणि आरू परत निघालो आहोत रानाकडे, त्या रोडने. मी आणि आरूनं सगळं सामान जाऊन आणले, बिर्याणीला जे जे लागतात ते. आणि त्यानंतर आता सगळे बाकीचे ऑलरेडी आले होते इथं आणि बाकीची सगळी तयारी स्टार्ट केली होती. म्हणजे जे कट करायचं असतं ते सगळं, कांदा वगैरे कटिंग हे सगळं चालू केलं होतं. इकडं चिल्लर गँग सगळी पाण्यात खेळती आहे, बघू शकताय तुम्ही. अशी आमची सगळ्यांची धम्माल चाललेली आहे. या ठिकाणी आम्ही दगडाची चूल अशी तयार केलेली आहे, त्यावर माती लावून असं पातेलं ठेवलं आहे, जाळ केलं आहे मोनक्कानं. त्याला घालते, अजून जाळ गरम करायचं चाललंय पातेलं. आणि इकडं तोपर्यंत निशामावशी तांदूळ निवडते. इकडं स्वरा आणि दीदी कटिंग करतायत टोमॅटो वगैरे. परत प्रीतीताई कांदा चिरते. सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट काम प्रीतीताई करते आणि गँग नुसते हसतीये. येत आहेत ते लगेचच, कारण मला फोन. बाकीचे आम्ही सगळे आता विहिरीकडे निघालोय. विहिरीत किती पाणी आहे ते बघायला. बघूयात आपल्या विहिरीत किती पाणी येते. हो, पाणी काही जास्त नाहीये, दाखवते. खूप खाली गेले अरे पाणी. तिथं कासव आहे त्या साईडला. ही गँग कशी बघते. ओ वाव, ते कासव भारी आहे. हां, ॲक्च्युली मी उन्हाळा असल्यामुळे थोडं विहिरीला पाणी कमी आहे, पण पावसाळ्यात खूप जास्त पाणी असतं, त्यावेळी खूप मज्जा येते बघायला आपल्याला विहीर. स्वराने इथे पनीर कट करायला घेतलंय आणि हे बाकीचे गँग इकडे बसलेले आहेत. हे बघा, हे एक मोबाईलमध्ये बसलेलं असतं, पण तसंच आहे त्या भाज्याकडे बघू शकता. आणि इकडे आपल्याला राईस जो आहे तो शिजवायला ठेवायचा आहे, त्याची तयारी चालू आहे. स्पेशल कैरी कटिंग चालू आहे, का तर सगळ्यांना कैरी खायची. आप्पा कशी लागती कैरी? कशी लागती कैरी? सगळ्यात मेन आचार्य आलेले आहेत मोठे. आता ती तिचं रेसिपी स्टार्ट करणार आहे. हे सगळे असिस्टंट आहेत, 1 नंबर 2 नंबर इकडं हे सगळे बसलेले असिस्टंट आहेत. बिर्याणीची प्रोसेस चालू आहे, सगळ्यांची अजून कटिंग करायची चालू आहे.
कैरी कट करतात, कैरी खाण्यासाठी कट करतात, बिर्याणीत नाही. आणि बाकी सगळं शिमला मिरची वगैरे कट करायची चालली आहे. बाकी इकडं फ्लॉवर कट करून ठेवलाय, टोमॅटो, कांदा, मसाले वगैरे काढलेत, कलर वगैरे. अजून कोशिंबीर पण करायची आहे आपल्याला, त्याची पण तयारी चालली आहे. मनका इकडे एकदम मनका एकदम धडपड करून चुलीला आग लावत आहे. इकडे आपण भात शिजायला ठेवणार आहोत आणि ह्यात हे मसाले सगळे टाकलेले आहेत. आणि बाकीचे तोपर्यंत इकडं कोशिंबिरीची तयारी करतायत. अण्णा आलेत तोपर्यंत इकडून. तांदूळ टाकायचं चाललंय तिथं. आता गाळच घाला, आता हुकायला पाहिजे. तिकडून घाल निशा, त्या साईडने घाल. निशा मावशी बास लागलं तर घाला, येईल काढायला यायचं नाही. गाळ झाल्यावर काय करते? संजितनं आणि काकांनी जाऊन लाकडं आणलेली आहेत, आपल्याला चुलीसाठी लागतील ना, त्यामुळे जुगाड करून इकडं परत अजून एक छोटी चूल बनवली आहे, का तर त्यावर सगळे व्हेजेस जे आहेत ते फ्राय करायचे आहेत. त्यामुळे ह्या ठिकाणी फ्राय करण्यासाठी टाकलेत कांदा वगैरे. इथं कोशिंबिरीची तयारी चालू केली आहे आणि इकडं अजून आपल्या कांदा चिरायचं चाललंय, कारण हे एवढं तर पुरणार नाही आपल्याला. त्यामुळं भात आपला शिजलेला आहे. व्हेजीस सगळ्या फ्राय करून झालेले आहेत, बघू शकता. आणि बाकी तिकडच्या साईडला ज्यांना भूक लागली, घरून काही थोडंफार आणलेलं ना जेवण करायला, ते त्या जेवण करायचं चाललेलं आहे. परत दीदी तिचं ऑफिसचं काम चालू आहे. आप्पा आणली ना, पण आणलेलं ते तसलं वेगळं आप्पा इथं सगळ्यांना इक्वली डिस्ट्रीब्यूट करतोय स्प्राईट, पण तरी सुद्धा ह्या मुलींना अजिबात म्हणजे पटत नाहीये. सगळ्यांना अजून जास्तच पाहिजे. हे म्हणते त्याला जास्त आहे आणि हे म्हणते मला जास्त आहे असं. इकडून अजून दुसरी गँग आलेली आहे. Cheers. मला वाटलं गेले आता वृत्त आहे तिकडं. तू केला का पप्पा? तू केला राहिलेली गँग अजून आलेली आहे घरून. मोलू एकटी पोहायची राहिलेली, त्यामुळे ती निघाली आहे. मी दाखवते कशी जाते ती आता. डायरेक्ट टाक तिला. इकडे 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 तिकडे आहे. इथं मसाले सगळे मिक्स करायचे चालू केलेत. दही, त्यानंतर गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि मीठ टाकले. इथं नाही, गोडा नाही, धने पावडर नाही नाही त्याचं नाही काय.
कोशिंबीरचं इकडे चालू केलंय डेकोरेशन. मिठाची शंका आहे मला तेल दे का केलता मी पप्पांना फोन, म्हटलं येतो एक तास. त्यांचा फोन आलता ना, म्हटलं काय झालं, जायचं होतं ना. हे वरण टाकले हे टाक मसाला. नंतर वरण आता शिव मला तू मोठे काम कर. ते काजू बदाम खाली ठेव. तिकडे गेली असली तर ह्यांना त्याचा व्यवसाय कळल का तरी काय. तेरा नाम लिया हो तुझे याद. लांडगा येईल लांडगा. ए लांडगा आला लांडगा आला. हा त्या पळीव घेऊन मग ती भाज्या हे सांग तू ती घे ती हे धर. पहिल्यांदा राईसचं लेअर लावलाय, त्यानंतर मग सगळे आपले मसाले असतात ते. हॅलो म्हणे हॅलो, नाही तर ती कांदाचे सगळं हाय ती जवळची मैत्रीण. क्लिअर हे जमत हे टाक मसाला सगळा. त्यात भात मिक्स कर जरासा आणि परत ते भात सगळा टाक मिक्स कर. खालची घाल जाय मागे घे ती मिक्स कर ना म्हणून. हा ती कोथिंबीर टाक. आणि ते कोण टाकायचं? ती वरण काके काय तिथं बोलवू लग्नाला या. काकी कुठल्या उसाची काके तू. दमसाठी हे आपण ठेवलेलं आहे कोळसा, त्यावर तूप टाकले, त्यानंतर लगेच आपण झाकण ठेवायचं. फास्ट ठेवलेलं आहे. ओके, मस्त दम बसणार आहे. आपलं काम केलेलं आहे. मीठ भेटला 5 मिनिटं हे अशीच पोझिशन घेणार आहेत. तिकडं कोशिंबीर रेडी झाली आहे. लहान असताना आपल्याला एक प्रोजेक्ट असायचं दिवाळीच्या टायमिंगला, की असे मातीच्या अशा वाट्या वगैरे, अशा दिवे वगैरे बनवायचं. ते ह्या लहान मुलींनी बनवलेले आहेत, खूप मस्त. सगळ्यात मेन माणसं सगळ्यात एकदम लेट आलेले आहेत, येत आहेत, बघू शकता एंट्री करतायत. आणि ते बिर्याणी सगळे पूर्ण झाले आणि हे सगळ्यांची एंट्री आहे, बघू शकताय तुम्ही. मावशी काठी घेऊन माग लागली सगळ्या पोरांच्या. सगळी पोरं इकडे तिकडे नुसती मस्ती करतात त्यामुळं, आणि इकडून मोठ्या माग लागली. मावशीनं बघा ह्या मुलीला कसं मारले जोरात, ती रडती. बिर्याणी एकदम मस्त रेडी झाली आहे आणि आता मावशी सर्व करायला घेते. मावशीची गाडी गेली. एक मिनिट, बिर्याणी कशी झाली रे? नाही इथं बसायचं सगळं. ए गोलिया
फिनिश करायची दोघींनी मिळून. एकदम असं एक वादळ आल्यामुळे सगळ्यांनी पटपट सगळं भरलं आहे आणि सगळे गाडीत बसून निघाले आहेत. बघू शकताय कशी घाई चालली आहे सगळ्यांची, कारण खूप जास्त वारं सुटले. काय ते वादळ, काय ती माणसं, काय ती बिर्याणी, एकदम ओके. खूप जास्त असं वादळ आले, बघू शकताय. सगळ्यांनी तयारी चालली आहे, सगळं पटपट गाडीत भरायचं चाललंय, कारण खूप म्हणजे खूप वारं सुटलंय. मोबाईलवर एवढं वारं सुटलंय. पटकन सगळ्या गाड्या काढल्यात आणि निघालोय घरी. बाय. माझ्यासाठी फिटनेस गेट लावायचं. संचू कुठे होती एवढा वेळ? संचू मामाच्यात गेली ना. ऑलरेडी इथे एक गाडी पोहोचलेली होती आणि नंतर आम्ही सगळे आलो आणि अजून एक गाडी येते मागून. सार्थक बाकी सगळं राहिलेलं सामान घेऊन आलेले आहेत पोरं. सगळ्यांनी एकदा तरी लाईफमध्ये असा बर्थडे सेलिब्रेट केला पाहिजे. हॉटेल किंवा कॅफेत न जाता असं राहण्यात येऊन सगळे आपल्या फॅमिलीसोबत असा मस्त बर्थडे सेलिब्रेट केला पाहिजे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.